हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू जीवनतारा मॅथमॅटिक्स क्लासेस. जसं की तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जनरल सोल्युशनसाठी टोटल 6 थेरम बघितले. 6 पैकी जे 3 थेरम होते त्याचे एक्झाम्पल आपण अगोदरच कंप्लीट केले आहेत आणि जे पुढचे 3 थेरम आहेत जे इथं बोर्डवर तुम्हाला दिसतील, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा, जर या टाइपचे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असतील तर यांचं जनरल सोल्युशन आपल्याला काय मिळतं, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. तर मग आज आपल्याला एक्सरसाइज 3.1 चे हे जे 3 थेरम आहेत याच्यावर बेसचे एक्झाम्पल आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. चला तर मग आपण आता एक्झाम्पल बघू. तर आपला क्वेश्चन असा असतो आणि तुम्हाला असाच क्वेश्चन विचारला जातो, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 4 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जे एक्झाम्पल बघितले ते कोणत्या थेरमच्या बेसवर होते, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा, ज्याच्यामध्ये स्क्वेअर नसतात. आणि आज जे आपण एक्झाम्पल बघणार आहोत त्याच्यामध्ये स्क्वेअर असतील. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये जर स्क्वेअर आलेले असतील तर या तिघ थेरमसाठी आपलं एकच जनरल सोल्युशन मिळतं आणि ते असतं तुमचं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. तर मग आता बघा, पहिला क्वेश्चन आहे तुमचा 4 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3. जसं की तुम्हाला माहिती आहे, स्क्वेअर असेल तर एका साईडला कॉसचं फंक्शन असतं, दुसऱ्या साईडला पण कॉसचं असेल. साईनचं राहिलं तर दोघं साईडला साईनचं, टॅन असेल तर दोघं साईडला टॅन असतो. मग आपल्याला इथं दोघं साईडला कॉस आणायचं आहे आणि दोघं साईडला काय दिसायला पाहिजे, कॉस या फंक्शनचा स्क्वेअर. मग आपण बघू, आपल्याला बरोबर सॉल्व्ह केल्यानंतर कॉस स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करता येते एक साईड. जसं की हा कॉस स्क्वेअर थीटा आहे 4 मल्टिप्लायला आहे, त्या साईडला आपण त्याला पाठवू डिवाइडला 3/4. तर मग आता बघा, इथं जर कॉस स्क्वेअर आहे तर इथं पण तुम्हाला स्क्वेअरचा फॉर्म मध्ये ही व्हॅल्यू लिहावी लागेल. त्यानंतर आपण चेक करू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू मध्ये की आपल्याला कॉसच्या कोणत्या अँगलसाठी ती व्हॅल्यू मिळते. मग लक्षात ठेवा, ज्या व्हॅल्यू असतात त्या एका साईडला गेल्यानंतर स्क्वेअरचा फॉर्म तयार करून घ्यायचा. मग आता स्क्वेअरचा फॉर्म तयार करण्यासाठी हा झाला आपला कॉस स्क्वेअर थीटा आणि याला जर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण असं लिहू, याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं √3, याचं स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं 2 आणि मग काय करून टाकायचं स्क्वेअर. आता जर तुम्ही ही स्टेप सॉल्व्ह केली बघा, √3 चा स्क्वेअर 3 येईल आणि 2 चा स्क्वेअर काही 4 येईल. मग आता बघा, याच्या पुढं हा झाला तुमचा कॉस स्क्वेअर थीटा आणि आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू बघू. √3/2 कॉसच्या कोणत्या अँगल साठी आपल्याला व्हॅल्यू मिळते, √3/2. काय असतो √3/2, कॉस 30 ची व्हॅल्यू असते, म्हणजे काय असते कॉस π/6. मग आता हा जो तुमचा ब्रॅकेटची व्हॅल्यू दिसते √3/2 ही कुणाची व्हॅल्यू आहे, कॉस π/6 आणि त्याचा काय दिसतोय स्क्वेअर. तो स्क्वेअर आपण इथं लिहिला तरी चालतो, म्हणजे आपण असं लिहितो कॉस स्क्वेअर π/6 किंवा तुम्ही असं जरी लिहिलं कॉस π/6. √3/2 ची व्हॅल्यू असते कॉस π/6 आणि याचा स्क्वेअर असं जरी लिहिलं तरी चालतं किंवा कॉस स्क्वेअर π/6 लिहायचं. मग आता बघा, हे 3 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. तर त्याच्यापैकी सेकंड फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा. तो फॉर्म आपल्याला इथं दिसतोय, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर π/6, म्हणजे अल्फाच्या जागेवर आपली काय व्हॅल्यू आली आहे π/6. मग याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा. वी नो दॅट वी ऑलरेडी डिस्कस about these 3 formulas. We know that if cos square theta is equal to cos square alpha, फॉर्म्युला रिझन म्हणून आपल्याला लिहावा लागतो किंवा या फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालेल. cos square theta is equal to cos square alpha असेल तर याचं सोल्युशन आपल्याला काय मिळतं, theta is equal to n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n is a integer. मग मला सांगा cos square theta is equal to cos square π/6 चं सोल्युशन काय मिळेल तुम्हाला, theta is equal to n पाय प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू काय इथं π/6 वेअर n बिलॉंग्स टू झेड. मग आज आपल्याला जी एक्झाम्पल घ्यायची ती स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असतील. तुम्हाला एका साईडला कॉस स्क्वेअर थीटा दिसतोय, दुसऱ्या साईडला 3/4 आहे.
3/4 ला जर स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर त्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट घेऊन टाकायचं, म्हणजे काय √3/2 आणि मग त्याचा स्क्वेअर म्हणजे तो 3/4 असतो. आणि √3/2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू मिळते, cos π/6 ची, आणि cos π/6 ची व्हॅल्यू आहे आणि त्याचा काय होता स्क्वेअर. मग आता कोणता फॉर्म झाला आपला, cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा. मग आपल्याला याचं जनरल सोल्युशन काय लिहिता येईल, थीटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस π/6. खूप इझी एक्झाम्पल असतील. हे एक्झाम्पल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचं एक्झाम्पल बघू. ओके, मग आता बघा एक्झाम्पल नंबर 2, 4 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मागच्या एक्झाम्पल नुसार सॉल्व्ह करू. काय करावं लागेल अगोदर, sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/4. देअरफॉर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, याला पण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचंय तर मग त्याचं स्क्वेअर रूट लिहून टाकायचं. 1चं स्क्वेअर रूट 1 आणि 4चं स्क्वेअर रूट 2 आणि याचा काय लिहिता येईल आपल्याला स्क्वेअर, म्हणजे काय येईल ते sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर, 1/4 असतो. असं का लिहावं लागतं, कारण आपले जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची जी थेरम आपण बघितली आहे जनरल सोल्युशन साठी, त्याच्यामध्ये दोघं साईडला एकच फंक्शन असतं आणि दोघं साईडला स्क्वेअर असतो. मग आता जर इकडे sin स्क्वेअर थीटा आहे तर मग इकडे पण तुम्हाला कोणती व्हॅल्यू घ्यावी लागेल, साइनची. मग 1/2 साइनच्या कोणत्या अँगल साठी व्हॅल्यू मिळते, 1/2 30 साठी. मग आपल्याला याला लिहिता येईल sin π/6 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. काय मिळून गेलं बघा, sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर π/6. मग कोणता फॉर्म्युला येतोय बघा, sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा असेल तर जनरल सोल्युशन आपल्याला मिळतं थीटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा, वेअर n इज अ इंटिजर. मग याचं जनरल सोल्युशन काय मिळेल, थीटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फाची व्हॅल्यू इथं आहे π/6, वेअर n बिलॉंग्स टू झेड. रिझन द्यायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे आपला जर फॉर्म्युला लक्षात असेल तर तो फॉर्म्युला आपल्याला लिहून घ्यावा लागतो आणि तो फॉर्म्युला माहिती असेल तरच तुम्हाला जनरल सोल्युशन लिहिता येईल. मग कोणता फॉर्म्युला यूज केला आपण, इफ sin square theta is equal to sin square alpha, then its general solution is theta is equal to nπ प्लस मायनस अल्फा, वेअर n बिलॉंग्स टू झेड. हे झालं त्याचं रिझन. हा फॉर्म्युला लक्षात असेल तरच तुम्हाला जनरल सोल्युशन लिहिता येईल. खूप इझी एक्झाम्पल आहेत बघा. sin स्क्वेअर थीटा काय लिहिता येईल, 1/4. 1/4 स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कसं लिहितो आपण, 1/2 चा स्क्वेअर असतो तो. 1/4 काय, 1/2 चा स्क्वेअर. 1/2 ही साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, sin 30, sin π/6 त्याचं काय आहे स्क्वेअर. दोघं साईडला साइनचा फंक्शन आहे आणि स्क्वेअर आहे तर फॉर्म्युला काय असतो आपला, sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू nπ प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आहे π/6. स्क्रीनशॉट घेऊन टाका. मग आपण पुढचे एक्झाम्पल बघू. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3, cos 4 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा. तर सर तुम्ही सुरुवातीला सांगितलं आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्मचे एक्झाम्पल बघायची आहेत. प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हणजे एक्झाम मध्ये जर विचारली जातील तर असं दिलेलं नसेल की स्क्वेअरचे फॉर्मचे आहेत की कोणत्या फॉर्मचे आहेत, ते आपल्याला ओळखावं लागतं. तर मग बघा हे एक्झाम्पल बघून तुमचं काय लक्षात येत असेल, सर दोघं साईडला स्क्वेअर नाही आहेत बरोबर. आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर सर या साईडला LHS ला पण थीटा हा व्हेरिएबल दिसतोय आणि इकडच्या साईडला पण थीटा हाच व्हेरिएबल दिसतोय. तर तुम्ही हा क्वेश्चन दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात. एक म्हणजे काय, cos थीटा इकडे येताना जर मायनस झाला तर तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, cos C मायनस cos D. हे जे फॉर्म्युले आहेत 11th ला आपले झालेले आहेत फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनचे. किंवा दुसऱ्या पद्धतीने पण आपण सॉल्व्ह करू शकतो. ते म्हणजे असं बघा, आपण एक फॉर्म्युला बघितलाय cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा. याच्यासाठी जनरल सोल्युशन काय मिळतं आपल्याला,
थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. दोघं साईडला जरी थीटा असेल तरी तुम्हाला जनरल सोल्युशन बरोबर मिळणार आहे. मग आता मला सांगा हा फॉर्म्युला जर यूज करायचा आहे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, मग इथं थीटाचं काम करतंय 4 थीटा आणि त्या साईडला अल्फा असतो तर तिथं आलेला आहे तुमचा 2 थीटा. तर मग फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुम्हाला बघा जनरल सोल्युशन कशा टाईपचं मिळेल मला सांगा. काय मिळेल जनरल सोल्युशन? इकडं असतो तुमचा 4 थीटा येईल, थीटाच्या जागेवर 4 थीटा. जनरल सोल्युशन मध्ये असतो 2n पाय प्लस मायनस अल्फा, अल्फाच्या जागेवर दिसतोय 2 थीटा आणि हा जो n आपण घेतो हा काय असतो इंटीजर. मग इथपर्यंत सॉल्व केल्यानंतर राहू द्यायचं का? नाही. तुम्हाला माहिती आहे जर व्हेरिएबल एकाच टाईपचे असतील तर आपण त्यांना एकत्र करून घेतो. मग जसा हा 4 थीटा आहे तर 2 थीटाला आपण या साईडला पाठवू. मग तो एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे म्हणून आपण दोन इक्वेशन सेपरेट करून घेऊ. मग आपल्याला दोन इक्वेशन असे मिळतील 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस 2 थीटा आणि ऑर मध्ये पुढचं इक्वेशन मिळेल 4 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस 2 थीटा वेअर n बिलॉंग्स टू झेड. हा फॉर्म्युला आपण इथं यूज केलाय. त्याच स्टेपला हे रिझन देऊन द्यायचं की आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, कोणता थेरम होता. मग कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला असतो थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. या इक्वेशन मध्ये आपण का सॉल्व्ह करतोय असं? कारण इथं पण थीटा आहे आणि इथं पण थीटा आहे, दोघांना आपल्याला एकत्र करून सॉल्व्ह करता येईल. मग दोन इक्वेशन मिळाले, एकदा प्लस घेतला एकदा मायनस घेतला. याला सॉल्व्ह केल्यावर बघा 4 थीटा 2 थीटा प्लस इकडे येताना मायनस होईल मायनस 2 थीटा, या साईडला राहिला तुमचा 2n पाय. ऑर मध्ये सॉल्व्ह करू 4 थीटा 2 थीटा मायनस इकडे येताना प्लस होईल आणि इकडे तुमचा राहील 2n पाय. मग आता बघा पुढच्या स्टेपला 4 थीटा मायनस 2 थीटा विच इज 2 थीटा विच इज इक्वल टू 2n पाय. ऑर इकडे काय येईल 6 थीटा इज इक्वल टू 2n पाय. 2 गेट कॅन्सल, therefore theta is equal to n phi which is a first general solution. आणि ऑर मध्ये अजून एक जनरल सोल्युशन मिळेल 6 जर तिकडे डिवाइडला पाठवला तर काय होईल तो n पाय अपॉन 3. 6 डिवाइडला गेल्यावर काय होऊन जाईल 3 होऊन जाईल. मग बघा cos 4 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा याचं जनरल सोल्युशन काय मिळाले आपल्याला थीटा इज इक्वल टू n पाय और थीटा इज इक्वल टू n पाय अपॉन 3 वेअर n इज अ इंटीजर n बिलॉंग्स टू झेड. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आता बघा कन्फ्युजन होऊ द्यायचे नाही. तर आपण जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जे थेरम आपण बघितले ते थेरम होते साइन इज इक्वल टू साइन. दोघं साईडला काय असतं साइनचं फंक्शन किंवा टॅनचं असेल किंवा कॉसचं असेल. इथं काय दिसतंय साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. आपल्याला काही फॉर्म्युले वगैरे ट्रिक्स यूज करून आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये हे जे इक्वेशन दिसतंय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे कन्वर्ट करावं लागेल. मग काय असेल बरं बघा. सर्वात अगोदर तुम्हाला फॉर्म्युला यूज करता येईल साइन थीटा इज इक्वल टू याचा फॉर्म्युला असतो साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हा कॉस थीटा डिवाइडला आहे काय होईल मल्टिप्लायला जाईल. साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. नेक्स्ट स्टेपला बघा तो जो साइन थीटा आहे त्या साईडला इकडे पाठवा त्याला मायनस करून घेऊ. साइन थीटा इंटू कॉस थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल टू 0. दोघांमधून काय कॉमन दिसतोय साइन थीटा. साइन थीटा कॉमन घेतल्यानंतर इथं तुमचा राहतो कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. आणि तुम्हाला माहिती आहे दोन व्हॅल्यू असतील यांचं मल्टिप्लिकेशन जर 0 येत असेल तर दोघांपैकी एक का असते 0 असते. मग कोणती असेल ते आपल्याला माहिती नसतं म्हणून आपण काय लिहितो साइन थीटा इज इक्वल टू 0 असेल. ऑर मध्ये कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0 असेल. मग आता हा मिळाला तुमचा साइन थीटा इज इक्वल टू 0 और हा मिळाला तुमचा
कॉस थिटा इज इक्वल टू 1. इथपर्यंत सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जनरल सोल्युशन मिळून जाणार आहेत. मी सांगतो तुम्हाला आपला स्टँडर्ड फॉर्म कसा कन्वर्ट करता येईल. पण लक्षात ठेवा साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा होता, म्हणून आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी आपण टॅनचा फॉर्म्युला यूज केला, साइन अपॉन कॉस. कॉस डिवाइडला मल्टिप्लायला गेला, साइन इकडे येताना मायनस झाला, दोघांमधून साइन थिटा कॉमन घेतला, 0 दोघं ब्रॅकेटला सेपरेट दिला. इथून काय मिळाली व्हॅल्यू साइन थिटा 0 आणि इथून काय मिळाला कॉस थिटा इज इक्वल टू 1. याला आता मला असं लिहिता येईल साइन थिटा 0 ही साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, कारण इकडे साइन आहे तर इकडे साइनच घ्यायचा. कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे साइन 0 ची. ऑर मध्ये हा झाला तुमचा कॉस थिटा 1 ही व्हॅल्यू कॉसच्या कोणत्या अँगलची आहे 0 ची, मग असतो तुमचा कॉस 0. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा आपण स्टँडर्ड फॉर्म आहे. कोणता स्टँडर्ड फॉर्म आहे साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, आणि हा आपण स्टँडर्ड फॉर्म आहे काय आहे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू, याच्यासाठी अगोदर जनरल सोल्युशन लिहितोय. याच्यासाठी काय असतं साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला सांगा काय असतो n पाय प्लस -1 रेस टू n अल्फा. अल्फाची व्हॅल्यू इथं काय दिसते तुम्हाला 0. आणि ऑर मध्ये ऑर याच्यासाठी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला आठवतो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला काय असतो थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा, आणि इथं पण अल्फाची व्हॅल्यू आहे 0 वेअर n बिलॉंग्स टू z. मग आता मला सांगा इथून तुम्हाला पहिलं सोल्युशन दिसतंय थिटा इज इक्वल टू n पाय, अल्फाची व्हॅल्यू 0 असल्यामुळे ही टर्म 0 होऊन जाईल. और आणि इथून थिटाची व्हॅल्यू मिळेल 2n पाय वेअर n बिलॉंग्स टू z. मग लक्षात ठेवा तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतं. कन्वर्ट केल्यानंतर हा एक जनरल सोल्युशनचा टाईप मिळाला आणि हा एक थेरम मिळाला. दोघांची जनरल सोल्युशन लक्षात असतील तर तुम्हाला जनरल सोल्युशन फाइंड करता येतील. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल. बघा रिझन साठी मी तुम्हाला दोघं फॉर्म्युले लिहून देतो. साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन असतं थिटा इज इक्वल टू n पाय प्लस -1 रेस टू n अल्फा. n इज अ इंटिजर. आणि जो हा फॉर्म्युला आहे तुमचा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 0 याचा जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला असतो कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर जनरल सोल्युशन मिळतं थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. या दोघं फॉर्म्युलांचा आपण यूज केला आणि आपल्याला काय मिळून गेली जनरल सोल्युशन. स्क्रीनशॉट घेऊन नोट करून घ्या. एक्सरसाइज 3.1 चा लास्ट क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हॅज सोल्युशन. एस आणि नो मध्ये आपल्याला आन्सर द्यायचे की या ज्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत 4 ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहेत यांच्यापैकी कोणत्या इक्वेशनला सोल्युशन आहे आणि कोणत्या इक्वेशनला सोल्युशन मिळणार नाही एवढंच आपल्याला फक्त सांगायचं आहे. तर मग आता बघा सर मग हे कसं सांगता येईल. जर तुमच्या लक्षात असेल की साइन कॉस टॅन यांच्या रेंज काय असतात हे लक्षात असेल तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगता येतील. तर आता बघा कॉस 2 थिटा इज इक्वल टू -1. जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर तुम्ही असंही लिहू शकतात कॉस 2 थिटा इज इक्वल टू -1. कॉसच्या कोणत्या अँगलसाठी व्हॅल्यू मिळते पाय साठी. तर तुम्हाला माहिती आहे कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा हा जर फॉर्म असेल तर याचा जनरल सोल्युशनचा आपण फॉर्म्युला बघितला आहे. किंवा जर तुमच्या लक्षात असेल जर कॉस थिटा असेल तर कॉस थिटाची जी रेंज आहे ती काय असते -1 to 1. कॉस थिटाची रेंज काय असते क्लोज इंटरवल -1 to 1. आणि ही जी -1 व्हॅल्यू आहे ही त्याच्या रेंज मध्ये येते. म्हणून हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे कॉस 2 थिटा इज इक्वल टू -1 दिस इक्वेशन हॅज सोल्युशन. म्हणजे हे जे पहिलं इक्वेशन दिसतंय याला सोल्युशन आहे. फाइंड करायची गरज नाही आपल्याला फक्त लिहायचे सोल्युशन आहे किंवा नाही. दिस इक्वेशन हॅज सोल्युशन. आता बघा पुढचं एक्झाम्पल कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू -1. आता सर तुम्ही आता चालू सांगितलं कॉसची जी रेंज आहे -1 आणि +1 असते.
पण जर आपण स्क्वेअर केला तर कोणत्याच व्हॅल्यूचा स्क्वेअर मायनस मिळत नाही. मग जर स्क्वेअर केल्यानंतर मायनस मिळणार नाहीये तर ही त्याच्या रेंजमध्ये राहणार नाही. किंवा जर तुम्ही असं बघितलं, आता बघा हा आहे तुमचा कॉस स्क्वेअर थिटा, मायनस व्हॅल्यू तुम्ही सांगितली सर कॉस पायची, असं लिहून टाकणार. इकडे स्क्वेअर मिळेल तर इकडे स्क्वेअर मिळणार नाही. ते असं का होतंय, कारण -1 हा कॉस स्क्वेअर केल्यानंतर रेंजमध्ये राहत नाही, म्हणून हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे याला सोल्युशन नाहीये. दिस ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हॅज नॉट सोल्युशन, डू नॉट हॅव एनी सोल्युशन. मग आता बघा पुढचं एक्झाम्पल, 2 sin θ = 3. जर याला सॉल्व्ह केलं तुम्ही तर असं मिळेल तुम्हाला sin θ = 3/2. 3/2 म्हणजे काय असतो 1.5. आणि तुम्हाला माहिती आहे साइन आणि कॉस या दोघं फंक्शनची रेंज सेम असते -1 to 1. sin θ ची पण रेंज काय असते -1 to 1 या इंटरवल मध्ये त्याची रेंज असते. आणि हा इंटरवलचा बाहेर जातोय 1.5, एकापेक्षा मोठा चालला जातोय, म्हणून ही व्हॅल्यू रेंज मध्ये मिळत नाही, म्हणून या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला पण सोल्युशन राहणार नाही. आता बघा पुढचं एक्झाम्पल, 3 tan θ = 5. जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला असं मिळेल tan θ = 5/3 ही व्हॅल्यू मिळते. आता सर्वात महत्वाचं आहे सर, आता याला सोल्युशन आहे किंवा नाही रेंजनुसार विचार करून बघू. तुम्हाला माहिती आहे टॅन या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची रेंज काय असते, ऑल रिअल नंबर म्हणजे 5/3 असू द्या का कोणतीही व्हॅल्यू असू द्या ती याच्या रेंजमध्ये असते. म्हणजे याचा अर्थ या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला काय असेल, सोल्युशन असेल. आणि तुम्ही जर या पद्धतीने विचार केला की सर मग टॅन थीटाच्या कोणत्या अँगलसाठी 5/3 व्हॅल्यू असते, स्टँडर्ड अँगल साठी नसते, पण कोणता ना कोणता तरी अँगल असेलच की जो काय व्हॅल्यू दिला आपल्याला 5/3. ती व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट सांगता येत नाही कारण स्टँडर्ड फॉर्मची व्हॅल्यू नाहीये, परंतु रेंजनुसार ही जी व्हॅल्यू आहे 5/3 ही त्यांच्या रेंजमध्ये आहे, म्हणून हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे याला पण सोल्युशन असेल. लक्षात ठेवा. मग इथं आपण आपली एक्सरसाइज 3.1 ही कंप्लीट केलेली आहे. पुढचा जो टॉपिक असेल तो आपण पुढच्या लेक्चरपासून स्टार्ट करू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरचा पहिला टॉपिक होता आपला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन. 2 टाईपचे सोल्युशन आपण बघितले, प्रिन्सिपल सोल्युशन त्याच्यासाठी आपण अलाइड अँगलचे फॉर्म्युले आणि काही ट्रिक्स मी सांगितले त्याच्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. त्यानंतर आपण बघितलं जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनसाठी आपले 6 थेरम आहेत, 3 थेरम मध्ये स्क्वेअर नसतो आणि ते जे 3 थेरम आहेत नंतरचे जे आपण आज एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये स्क्वेअर असतो. तिघांचे 6च्या 6 थेरमसाठी जनरल सोल्युशन लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतील. खूप इझी एक्सरसाइज. जे क्वेश्चन मला घेता आले नसतील ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. त्याच्यात काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसं मला कळवा आणि याचा पुढचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण नवीन टॉपिक हा स्टार्ट करू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.